नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपलं स्वागत. गेले 5 दिवस किंवा त्याआधीपासूनच महाराष्ट्रभरामध्ये एका मराठी सिनेमाची खूप चर्चा आहे. खरं तर फिल्म म्हणून ही चांगली गोष्ट म्हणायला हवी, कारण आजवर आपण फक्त शाहरुख, सलमान आणि आमिरच्या फिल्म्स येणार म्हटलं की डोळे लावून बसायचो. अशावेळी मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्गातली लोक आतुरलेली पाहणं ही खरं तर फारच आशादायक चित्र म्हणायला हवं. तेही अशा काळात ज्यावेळी मराठी फिल्म्स पाहिल्या जात नाहीत अशी ओरड होतीये. अजूनही सैराट सगळ्या थिएटरमध्ये सैराट कामगिरी करतोय, पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूची चर्चाही तितक्याच उंच आवाजात सुरू झाली. ती सैराटच्या विषयावरून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअपवर भले मोठे लेख लिहिले जात आहेत. सैराटला जातीच्या दोरखंडात बांधून कलाकृतीला मर्यादित करण्याचा, एका चौकटीपुरतच सिनेमाला आकर्षण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच प्रश्न निर्माण होतोय की सैराटला जातीय दोरखंडात का बांधलं जातंय. खरं तर समकालीन साहित्य, कविता, चित्र, व्यंगचित्र वर्तमानाचा आरसा आपल्यासमोर धरतात. त्यावर प्रत्येक वेळी चर्चा आणि वाद झडतात आणि त्यातून समाज एक पाऊल पुढे येतो. त्यामुळं आजच्या चर्चेकडेही सकारात्मक नजरेनं पाहायला हरकत नाही. आणि त्यामुळंच आजच्या चर्चेचा विषय आहे की सैराटला जातीय दोरखंडात का बांधू पाहतायत लोक. यासाठी आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, चित्रपट निर्माता दिग्दर्शक मिथुनचंद्र चौधरी, लेखिका कविता महाजन आहेत, पत्रकार प्रशांत पवार आणि अभिनेत्री निशिगंधा वाड आपल्यासोबत असणार आहेत. आपण सुरुवातीला कोंढरेंकडे जाणार आहोत. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. कोंढरेजी, तुम्ही सैराट पाहिलात का? सैराट पाहिला नाही, परंतु सैराटची समीक्षा आणि सर्व मित्र परिवाराकडून त्याची पूर्ण माहिती घेऊनच आज बोलायला बसलेलो आहे. त्यामुळे काही अडचण नाही. बरं, सैराट पाहिला नाहीयेत पण तुम्ही बोलणार आहात. नक्कीच चांगली गोष्ट आहे. नक्की बोलणार. बरं, तर मग सैराटला विरोध काय प्रॉब्लेम काय सैराटमध्ये? आजचं आपल्या चर्चेचं टायटल जे केलेलं आहे की सैराटला जातीच्या ह्याच्यामध्ये बांधलं जातंय का, ते आमच्याकडून बांधलं जात नाही, परंतु ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याकडनं ते निश्चितपणे काही हेतू मनात ठेवून निश्चित केलं जातंय असं त्याच्यामध्ये वाटतंय. आमचा सैराट ह्या चित्रपटाला विरोध नाही. चांगली कलाकृती असू शकते आणि असेलही, परंतु ह्या कलाकृतीच्या पाठीमागे कुठंतरी एक छोटीशी विकृती दडलेली आहे आणि त्या विकृतीच्या माध्यमातून एक विशिष्ट समूह डोळ्यापुढे ठेवून त्याच्यामध्ये एक एक्सपोज करण्याचा दृष्टिकोनातनं, त्यांना विकृत दृष्टिकोन दाखवण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या चित्रपटातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत, ह्या व्यक्तिरेखामध्ये ती प्राची आर्ची नावाची जी मुलगी दाखवलेली आहे आणि तिचं जे घराणं दाखवलेलं आहे, त्या घराण्याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये बहुजन समाजातला आणि विशेषतः पाटील वर्ग हा नेहमी अत्याचारी, क्रूर, ऑनर किलिंग करणारा अशा प्रकारचं जे चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे, हे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा ज्याचा अभ्यास आहे त्या दृष्टिकोनातून ग्रामीण महाराष्ट्रावर आणि ग्रामीण भागातल्या बहुजन समाजावर, विशेषतः मराठा समाजावर अन्याय केल्यासारखं होईल असं मला निश्चितपणे वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातनं ह्या चित्रपटामध्ये शेवट ज्या पद्धतीने केला की चित्रपटामध्ये त्या प्रेमविवाह केलेल्या जोडप्याचा मुलीचा भाऊ ज्या पद्धतीने खून करतो आणि त्याच्यातनं ते लहान मुलगा चालताना दाखवलेलं आहे, हे खरोखर संवेदनशील जी मनाची माणसं असतात त्याच्या मनामध्ये घर करून राहणारी ती घटना आहे. पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रामध्ये ऑनर किलिंगच्या घटना अनेक समाजामध्ये, जाती धर्मामध्ये होत असतात, परंतु त्या जोडप्याला मुलगा झाल्यानंतर, मुलगी झाल्यानंतर, लहान लेकरू झाल्यानंतर ऑनर किलिंगची घटना माझ्या माहितीप्रमाणे तरी मी आजपर्यंत पाहिलेली नाही. त्यामुळं 2-4 वर्षांमध्ये प्रेमविवाह झालेले जोडपी एकतर घटस्फोट तरी होतात किंवा प्रेमविवाह झालेल्या लोकांना दोन्हीकडच्या घरात लोक सामावून घेतात. चला ठीक आहे. या दृष्टिकोनातनं हा जे जातीय बंधनामध्ये जे म्हणतायत, तर जातीय दृष्टिकोनातनं आम्हाला टार्गेट केलं जातंय हे याच्यामधनं आम्हाला निश्चितपणे दिसतंय. आणि त्याच्यामुळं आम्ही या चित्रपटाला फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळीकडे जे काही आमची प्रतिक्रिया ती आम्ही लोकशाही मार्गाने दिलेली आहे. आम्ही कायदा कुठेही हातात घेतलेला नाही, चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु मतस्वातंत्र्य असल्यामुळं आम्ही आमची भूमिका आमच्या सर्व परिवारातल्या लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यासपीठावर आणलेली आहे. चला ठीक आहे. म्हणजे कोंढरे सरांचं म्हणणं असं आहे की एकूण या चित्रपटाची जी रचना आहे किंवा ज्या पद्धतीने व्यक्तिरेखा दाखवलेल्या आहेत, त्या व्यक्तिरेखा एका समाजाला समोर ठेवून दाखवल्याचा त्यांचा आरोप आहे. खरं तर कुठलीही कलाकृती अशा जातीय चष्म्यातून पाहायची का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आपल्यासोबत मिथुनचंद्र चौधरी आहेत. आजच त्यांच्या पायवाट या लघुपटाला
राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. खरं तर मिथून तुझं पहिल्यांदा अभिनंदन, खूप खूप मनापासून अभिनंदन की पहिल्या म्हणजे पायवाटला जो पुरस्कार मिळाला तुझ्या कष्टाचं मोठं चीज झालेलं आहे आणि राष्ट्रीय स्तरावरती त्याला नावाजलं गेलेलं आहे. आता कोंढरे जे म्हणाले, मी आता मूळ विषयाकडे येतो, आता जे कोंढरे जे म्हणाले तुम्ही ऐकलं, तुम्ही चित्रपटात काम केलेलं आहे, तुम्ही या सगळ्या सैराटच्या प्रोसेसमध्ये होतात, अशा पद्धतीने चित्रपटाकडे पाहावं का? त्यांचे जे आरोप आणि आक्षेप आहेत त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? पहिल्यांदा थँक्यू. आणि मला दिल्लीत असल्यामुळे मला सगळा त्यांचा आवाज नीट ऐकू आला नाही, परंतु नक्कीच त्यातलं बऱ्यापैकी मला ऐकू आलंय. मला असं वाटतं की कोंढरेंचं चर्चा किंवा कोंढरेंचं मत विचारात घेणं किंवा सगळ्यांचं इथलं ऐकून घेणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि सैराटच्या निमित्तानं सगळ्यांना इतकं बोलावं असं वाटतंय, मला वाटतं हे चांगल्या कलाकृतीचं लक्षण आहे आणि हे जिवंत समाजाचं लक्षण आहे. तर मला हे फार आनंदाची आणि अतिशय स्वागत करावी अशी गोष्ट वाटते. मला वाटतं की यातली फक्त अतिशय सगळ्यात कमकुवत बाजू कोंढरेंची ही आहे की त्यांनी चित्रपट पाहिलेला नाही आणि ते पाहतील, कदाचित हाऊसफुल चित्रपट आहे, तिकीटे मिळत नाहीये आणि त्यामुळे त्यांना शक्य झालं नाही असंच मला शक्यता जास्त वाटते. परंतु जेव्हा ते चित्रपट पाहतील तर मला वाटतं की त्यांचा जो हा काही त्यांच्या मनात ज्या काही शंका आहेत तर त्या निश्चित दूर होतील. आणि मला वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण कलाकृतीकडे कुठल्याही बघतो तर ती कलाकृती ही कलाकृती म्हणूनच घेतली पाहिजे. चित्रपट हा काही समाजात प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टींवर आधारित असतो आणि तो नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे की तो आधारित असतो. जर प्रत्यक्षात जसं घडलंय तसं चित्रपटांमध्ये दाखवलं गेलं, अगदी डिट्टो दाखवलं गेलं, तर प्रत्यक्ष वास्तव आणि चित्रपटांमध्ये फरक राहणार नाही, कलाकृतीमध्ये फरक राहणार नाही. म्हणूनच कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं, सिनेमा पाहताना त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची लिबर्टी घेतली जाते. त्यामुळे अशा प्रकारचा खून वास्तवात झालाय की नाही आणि तसाच तो सैराटमध्ये झाला नाही तर मग सैराट कसा काय वास्तव, तर तो चित्रपट आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला सांगितलं जातं की हा काल्पनिक आहे. तर मला वाटतं त्यातनं कलाकाराला फक्त समाजातलं जे वास्तव आहे ते दाखवायचं असतंच, परंतु त्या वास्तवाच्याही पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्यासाठी काल्पनिकतेच्या आधारे त्याला भरपूर काही सांगायचं असतं. त्यामुळं मला वाटतं की यातल्या अनेक गोष्टी हे जर क्रायटेरिया नीट चित्रपटाला लावले, कलाकृतीला लावले तर त्या सगळ्या गळून पडतील. नक्कीच नक्कीच. मिथुनने अतिशय महत्वाचा मुद्दा मांडले. कलाकृतीमध्ये काही लिबर्टी घेतलेली आहे. आपल्यासोबत कविता महाजन आहेत. कविता महाजनांनी खूप एक चांगला आणि उत्तम मनाला स्पर्श करणारा एक छोटा एक पॅराग्राफ लिहिलेला होता फेसबुकवरती चित्रपट पाहिल्यानंतर, जो की प्रचंड व्हायरलही झाला होता. ज्या पद्धतीनं कोंढरे हे चित्र रंगवत आहेत कविताजी, तुम्हाला असं वाटतंय की हे एखाद्या समाजासाठीचा किंवा एखाद्या समाजाला समोर धरून एखादा चित्रपट असा निर्माण केला जातो आणि त्याला तसं प्रोजेक्ट केलं जातं आणि म्हणून त्याला इतका प्रतिसाद मिळतो, अशा पद्धतीने त्याच्याकडे बघणं कितपत योग्य आहे? नाही, मुळात या फेसबुकवरती होणाऱ्या ज्या चर्चा असतात त्या कितपत सत्य असतात आणि कितपत घडवून आणलेल्या असतात. येतोय आवाज माझा? हो हो हो, बोला. हॅलो, बोला बोला. हा, तर ह्या कितपत घडवून आणलेल्या असतात हे संशयास्पद आहे. कारण फेसबुकवरती सुद्धा अनेक फेक अकाउंट्स असतात, अनेक ठरवून किंवा आखून एखाद्या व्यक्तीवरती हमला करणं, एखाद्या घटनेच्या बाबतीमध्ये बोलणं हे होत असतं. मुळामध्ये सैराटमध्ये मला असं वाटतं की जाती थेट सांगितलेल्या नाहीयेत. कुठेही स्वच्छ उल्लेख नाहीयेत की ही अमुक जात आहे आणि ती तमुक जात आहे. आता हे जे सुचवलेलं असतं ते समाजातले दोन वर्ग, दोन आर्थिक स्तर म्हणून सुद्धा तुम्हाला बघता येतं. अशा असंख्य संदर्भांच्या मधनं त्याकडे बघता येतं, वर्गाच्या संदर्भातनं बघता येतं, फक्त जातीच्याच नव्हे. आणि हे स्तर बघत असताना केवळ एक स्तर विचारामध्ये घेऊन त्याकडे बघणं बरोबर नाही. आणि एखादी कोणतीही जात ही उदाहरणादाखल घेतलेली असते, ते निमित्त असतं, ते उदाहरण असतं एक, ते म्हणजे फक्त त्या जातीपुरतं हे भाष्य आहे असा त्याचा अर्थ होत नाही. ह्या जागी कुठल्याही अजून दोन जाती असू शकतात. आणि जे इतर पात्रांच्या तोंडून त्याच्यामध्ये जे आलेलं आहे की एक त्यांना मदत करणारी एक स्त्री दाखवलेली आहे, तिचं उदाहरण आहे की याच पद्धतीने घरातून पळून गेल्याच्या नंतर 3ऱ्या महिन्याची प्रेग्नंट असताना तिचा नवरा तिला सोडून गेलेला आहे. म्हणजे एखाद्या कथेचे असे अनेक अर्थ किंवा अनेक शेवट त्याच्यामधनं निष्पन्न होऊ शकतात, अशा ज्या प्रेमकथा असतात त्याच्यातून. आणि त्याचं एक विशिष्ट उदाहरण त्याच्यात घेतलंय. जातीवर फोकस करायचं काही कारणच नाहीये त्याच्यामध्ये. आणि मुळामध्ये ज्यांना असं वाटतं आहे की ह्याच्यामध्ये आमच्या जातीविषयीचं काही केलेलं आहे, तर त्या जातीमध्ये अजिबातच अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना होत नाहीत किंवा अशा पद्धतीची सेन्सॉरशिप नसते किंवा स्त्रियांवरती अशी बंधनं नसतात, हे म्हणता येतं का? या चित्रपटामधलं उदाहरण घेतलं तर
त्या मुलीचं लग्न या पद्धतीने इतक्या कमी वयामध्ये झालं ह्याच्यावरती सुद्धा फेसबुकवरती आक्षेप घेतले जात आहेत. परंतु त्याच वयाच्या मुलीला घरामध्ये बघण्यासाठी मुलगा आणलेला असतो, याचा अर्थ ती लग्नासाठी योग्य मानलेली आहे. दोघांचंही रजिस्टर पद्धतीने ते लग्न करतात, याचा अर्थ कायदेशीर ते सज्ञान आहेत आणि सज्ञान व्यक्तींनी विवाह करायला जर शासनाचीच परवानगी आहे तर बाकीच्या लोकांनी बोलायचा काही प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. नक्कीच. म्हणजे एक स्वातंत्र्य आहे की नाही. त्या मुलीचे बाकीचे लाड होतात, तिला व्यवस्थित वाढवलं जातं, परंतु जेव्हा तिच्या आयुष्यातला एक महत्वाचा निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेस तिचं मत विचारात का घेतलं जाऊ नये किंवा तिला ते स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य का असू नये. कायदेशीर सज्ञान व्यक्तीला ते स्वातंत्र्य असायला नक्कीच. ते स्वातंत्र्य कायदेशीरपणे त्या व्यक्तीला असायलाच हवं. हा, कोंडरेजी बोला. कोंडरे, आता जे मॅडम म्हणाल्या ते अर्ध सत्य सांगतात. त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या काळामध्ये 18 ते 21 वयाच्या मुलींची लग्न होतात, परंतु मी पण सार्वजनिक जीवनामध्ये 25 वर्ष काम करत असताना मी एक जाणीवपूर्वक तुम्हाला माहितीसाठी सांगतो, सगळ्या समाजामध्ये वधूवर मंडळ असतात आणि कोणताही बाप आपल्या मुलीचं लग्न ठरवताना जातीच्या आतमध्ये सुद्धा म्हणतोय, मी जाणीवपूर्वक सांगतोय, जाती अंतर्गत सुद्धा विवाह करताना मुलाचा बाप किंवा मुलीचे वडील हे आपल्याला समरस होणारं स्थळ, त्याची वैवाहिक स्थिती काय आहे, त्याचं कल्चर कसं आहे, त्याची कौटुंबिक परिस्थिती, समाजातलं स्थान, आर्थिक स्तर, उत्पन्न, हे सगळं मॅच झाल्यानंतर ते ठरवलं जातं. प्रेमविवाह करताना अनेक प्रेमविवाह असफल होण्याची कारण काय आहे की अनमॅच्युअर्ड, म्हणजे मॅच्युअर्ड. मॅडम मला बोलू द्या, मॅडम मला बोलू द्या ना तुम्ही. मी तुमचं ब्रेक नाही केलेलं, मला बोलू द्या तुम्ही. माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रेमविवाह करताना ज्या, ऐका, आता तर चित्रपटामध्ये अतिशय कमी वयामध्ये प्रेम करण्याची स्पर्धा चित्रपटवाल्यांनी लावलेली आहे आणि सैराटला मिळणारं यश असेल, फॅन्ड्रीला मिळणारं यश असेल, या यशामध्ये वय वर्ष 12-13 पासून तर 18 ते 19 विशीतली जी मुलं आहेत यांचा प्रतिसाद जास्त आहे. परंतु मी तुम्हाला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो की 15, 17, 18, 19 वयाच्या मुलींमध्ये जी 25ल्या मुलीला मॅच्युरिटी आलेली असती तेवढी तिचं भान नसतं आणि मग त्या दृष्टिकोनातनं प्रेमविवाह करताना समोरचा मुलगा नुसता स्मार्ट दिसतो, बुलेटवर फिरतो, त्याच्या हातात चांगला मोबाईल आहे आणि मुली फसतात. आणि मुळामध्ये याच्यामध्ये जी पाटलाची मुलगी दाखवलेली आहे, आता पाटलांच्या मुली सैन्यात चालल्यात, पाटलांच्या मुली सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत, ते शेतात जाऊन दुसरे काय उद्योग करत नाहीत पाटलांच्या मुली. म्हणून पाटलांच्या मुली असे काही रस्त्यावर आलेले नाहीत की कुणी यावं आणि त्यांना शेतात दाखवावं. याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे की तुम्ही जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो पुढं पाटलाला उभा केला, त्याला मगरुरी दाखवली. त्याच्याऐवजी ह्या पाटलांनी ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त बलिदान करणारे सैनिक याच पाटलांनी दिले. हे कधी फॅन्ड्रीच्या निर्मात्यांनी कधी चित्रपटात आणलं नाही. तुम्ही जे म्हणताय कोंडरेजी, तुमचं आर्ग्युमेंट जे आहे ते तुम्ही कदाचित तुम्ही जे बोलताय ना ते कदाचित खूप कॉन्ट्राडिक्टरी आहे. कविता महाजन, मी तुमच्यापाशी येतो, तुमच्याकडे येतो मी. तुम्ही खूप कॉन्ट्राडिक्टरी बोलताय. एक तर तुम्ही म्हणताय की अशा पद्धतीची स्पर्धाच लागलेली आहे. आपल्याकडे ज्या पद्धतीच्या टीव्हीवरती सिरियल्स आणि मालिका दाखवल्या जातात त्या सेमी पॉर्नपेक्षा कमी नसतात. आपल्या हातातले मोबाईल, आपल्या हातामधले जे इंटरनेट आहे त्याच्यावरती जो मेसेज आणि त्याच्यावरती जो कंटेंट फिरतो तो कुठल्याही सेमी पॉर्नपेक्षा कमी नसतो. त्याच्यामुळे हे आर्ग्युमेंट इथं डिफीट होतं. दुसरी गोष्ट की तुम्ही जे मुलीचा उल्लेख केलात की ती आर्ची जी दाखवलेली आहे तर तिच्याबद्दल आज नागराजनीच लिहिलेलं आहे की मी तुम्हाला एक पॅराग्राफ वाचून दाखवतो. खरं तर त्यातला मला पूर्वीपासून वाटत आलंय की हिंदी किंवा मराठी चित्रपट सृष्टीतल्या मुली आणि बायका वीक असतात, निर्बुद्ध असतात, बाहुलीसारख्या येतात, नाचतात, स्लिम ट्रिम असतात, विचित्र कपडे घालतात, त्या जिवंत माणूस वाटत नाहीत. पण सैराटमधली आर्ची स्ट्रॉंग आहे. तिच्या माझ्या अनुभवातल्या सगळ्या बायकांचे गुण मिळून आले आहेत. तरीही मला वाटतं की तिने आणखी एक पाऊल पुढे जायला हवं. स्त्री ही फार उन्नत जमात आहे. विकनेस असला की मोठ्या आवाजात ओरडायची प्रवृत्ती असते. पुरुष हा विकनेस लपवायला तारस्वरात बोलत राहिला आहे. अनेक वर्षापासून धर्मग्रंथातनं वगैरे मला ते आता जास्त जाणवायला लागले. स्वतःच्या चुका दिसू लागल्यात. मी माणूस म्हणून उन्नत होतोय आता पण मी पण नालायकपणा केलाय खूप. पुरुष म्हणून सवयीने अजूनही कधी होत राहतो. जातीचा जसा गंड असतो तसा पुरुष म्हणूनही असतो. मला आश्चर्य वाटतं, स्त्री प्रदीर्घ काळ अस्तित्वाची कुठेही दखल घेतली जात नसताना, इच्छांना स्वप्नांना वाव न मिळताना नेहमी वस्तू म्हणून पुरुषाच्या हातातलं एक साधन म्हणून जगत राहिली आणि जगवत राहिली. प्रश्न असा आहे की आर्ची ही प्रचंड स्ट्रॉंग दाखवलेली आहे. तिच्यामधली विल पॉवर, तिच्यामधली हिंमत, तिच्यामधली कष्ट करण्याची तयारी, हे सगळे गुण आहेत ना तिच्यामध्ये. कोंडरेजी, आम्ही कुठं ते नाकारले, परंतु मूळ मुद्दा असा आहे की ती जी मुलगी आता ज्या ठिकाणी तुम्हाला दाखवली आहे ती विहिरीवर जाते, विहिरीवर ज्या पद्धतीने ती जे काही हावभाव करते, तर हे ज्या पद्धतीने दाखवले तशा मुली नसतात. जर मुलगी स्ट्रॉंग असेल, ती निर्णय घ्यायला सक्षम असेल,
तर ती अवास्तव पद्धतीने वागत नाही. आणि मागाशी जे निर्माते दिल्लीवर जे बोलत होते, एक मुद्दा असा आहे, म्हणजे मग बाकीच्या जातींच्या मुली तुम्हाला लावण्यांवरती नाचलेल्या आणि इतर सगळ्या गोष्टी करताना चालतात का? की फक्त ह्या अमुक एका जातीची मुलगी आहे आणि तिने असं वागायला नको असं तुमचं म्हणणं आहे का? ऐका, आम्ही असं मग आमच्या ही पाटलाची मुलगी आहे आणि तिला शेतात अमुक करताना दाखवताय असं तुम्ही उल्लेख केलेला आहे. 2 मिनिटं ऐका जरा माझं 2 मिनिटं ऐका. कोणत्याही समाजातली समाज टार्गेट नाहीच आहे ह्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग मुलगी दाखवलेली आहे. कविताजी आपण उत्तर घेऊया त्यांच्याकडून. हा तिचा स्ट्रॉंगपणाचाच एक भाग आहे. कविताजी आपण उत्तर घेऊया त्यांच्याकडून. अश्लील हावभाव नाहीयेत, अश्लील हावभाव करणारी अजिबात मुलगी दाखवलेली नाही. कविताजी आपण उत्तर घेऊया या त्यांच्याकडून. सगळ्या व्यवस्थेमध्ये प्रस्थापित व्यवस्था, शोषित व्यवस्था म्हणून विशिष्ट समूह टार्गेट करून चित्रपटाच्या माध्यमातून त्या समाजाची प्रतिमा समाजामध्ये मलिन करण्याचा अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष उद्योग प्रसार माध्यम, चित्रपट माध्यमातून नेहमी होत असतो. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, संता बांता नावाचे जोक्स सांगितले जातात म्हणून एका सरदारजी शीख बांधवांनी सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केली. माझं म्हणणं एवढंच आहे की जगाच्या पाठीवर शीख समाज सगळ्या जगामध्ये पोहोचला, उद्योगधंद्यात गेला आणि सैन्य दलात आघाडी राहिला आणि शेती करतो. त्या समाजाची देखील बदनामी होते म्हणून त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. आमचा फक्त एकच समूह आहे की पाटील नावाची संकल्पना समाजामध्ये याही घटना घडत आहेत, तुम्ही नाकारणार आहात का? माझं ऐकून घ्या ताई, माझं ऐकून घ्या. पाटील नावाची समाजामध्ये याही घटना घडतायत हे तुम्ही नाकारणार आहेत का? हे दिग्दर्शकाचं स्वातंत्र्य आहे. हे दिग्दर्शकाचं स्वातंत्र्य आहे की त्यांनी कुठली घटना समाजातली निवडायची आहे आणि काय मांडायचं आहे. वास्तव चित्रणाचं स्वागत करू, कारण वास्तवामध्ये अतिरंजितपणाचा मसाला बनवून विकृती दाखवण्याला विरोध आहे. स्वतंत्र आहेत. वास्तवतेला आम्ही कुठेही नाकारलेलं नाही. जे वास्तव आहे ते निश्चित दाखवा, दाखवलंच पाहिजे. तो समाजाचा अर्थ आहे. माझं ऐका तुम्ही, आता माझं ऐका. समाजाचा अर्थ परंतु हे वास्तव दाखवत असताना मगाशी ते यांनी सांगितलं की आम्ही स्वातंत्र्य घेतलं असं म्हणजे अतिरंजितपणा घालून तुम्ही कुठलाही मसाला घालणार आणि काही समाजामध्ये संदेश देणार असं होत नाही. त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जर पुरस्कार तुम्ही करता तसा आम्ही करतो, परंतु दुसऱ्याचा मान आणि सन्मान आम्हाला मत स्वातंत्र्य, तुम्हाला स्वातंत्र्य मागताय ना, मग आम्हाला स्वातंत्र्य नाही मागायचं. ठीक आहे. कविताजी आणि कोंडरेजी मी तुम्हा दोघांकडेही येणार आहे. कविताजी आणि कोंडरेजी मी तुम्हा दोघांकडेही येणार आहे. मिथुनला खरं तर राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, त्याला जायचंय का कार्यक्रमाला? मला मिथुनकडे जायचंय. मिथुन, ही सगळी चर्चा ऐकलीस तू. एकूण आता एक कलाकार म्हणून, दिग्दर्शक म्हणून आणि त्या प्रोसेसमध्ये तू होतास, तर जे आक्षेप कोंडरेंकडून नोंदवले जातात किंवा ज्या पद्धतीने ते बोलतायत, हा सरळ खरं तर एक तट पाडण्याचा किंवा गट पाडण्याचा प्रयत्न म्हणता येईल. याच्याकडे तू कसं बघतोस? मला असं वाटतंय की मी पहिल्यांदा जसं म्हणालो की त्यांनी चित्रपट बघितला नसल्यामुळे त्यांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या असतील आणि त्यांनी जे ऐकलंय त्याच्यावर ते अधिक विश्वास ठेवत असतील. आता तू म्हणतोस तसं मी चित्रपटामध्ये अगदी फार प्रोसेसमध्ये आहे. नागराजनं अगदी 2009 मध्ये फॅन्ड्रीच्याही खूप आधी ही स्क्रिप्ट लिहिली होती आणि त्यामुळे त्यावरती तो अतिशय गंभीरपणे त्याच्यावरती काम करतोय, त्याच्या स्क्रिप्टवर काम करतोय. आम्ही त्याच्यामध्ये अतिशय जवळून ते बघतोय. मी चित्रपटाचा चीफ असिस्टंट डायरेक्टर आहे. मला वाटतं की कुठल्याही गंभीर कलाकृतीवर किंवा कुठल्याही गंभीर कृतीवरती चर्चा करताना आपण ती गंभीरपणेच केली पाहिजे. मग कुठल्या तरी संताबांताच्या जोकशी त्याची तुलना करणं अतिशय गैर होईल, कारण त्याच्यावर अन्यायकारक होईल. जर गंभीरपणे गोष्ट केली असेल तर ती टीका सुद्धा, ज्यांना कोणाला टीका करायची आहे, अगदी मी म्हणेन कुठल्या जातीला टीका करायची आहे, कुठल्या व्यक्तीला टीका करायची आहे, तर ती व्यक्तिगत खालच्या पातळीची नाही, कारण टीका करताना सुद्धा ती श्रेष्ठ असली पाहिजे. सैराटला बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये निवड केली गेली. बर्लिन अतिशय 60वा का 70वा बर्लिन 60वा फेस्टिवल होता. तर अतिशय सुंदर कलाकृती म्हणून निवडल्या जातात. तर मला वाटतं की माणूस म्हणून, ती मराठा असो, ती ब्राह्मण असो किंवा इथला कुठलाही बहुजन समाजातला कुठलीही जात असो, माणूस म्हणून अधिकाधिक उन्नत होण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे, कलाकृतीने केला पाहिजे. आपण थोड्या वेळासाठी असं मांडलं की सैराटमध्ये काही चुका झाल्यात, कलाकृती म्हणून चुका झाल्यात, तर त्या गंभीरपणे दाखवल्या पाहिजेत, ना की त्या फेसबुकवरून आणि ना की त्या ह्याच्यावरून त्या अतिशय या पद्धतीनं मांडता कामा नयेत. मला वाटतं हे अतिशय चुकीचं राहील की या पद्धतीनं जर आपण अतिशय वरवरच्या चर्चा करत गेलो तर. आणि मला वाटतं सैराटनं दुसरी जी बाजू, अर्थातच मी जसं मागा म्हणालो कोंडरेंनी चित्रपट बघितला नाही, परंतु सैराटचा जर सेकंड हाफ आपण बघितला तर ही अल्लड वयातली मुलं आहेत. पहिल्या हाफमध्ये ती जी एक अल्लडपणापोटी ते प्रेम आहे आणि ते आकर्षणही आहे. ते शरीराचं आकर्षण असू शकतं किंवा इतर, जसं कोंडरे अतिशय उचितपणे त्याचा उल्लेख करतायत की तो स्मार्ट दिसतो आणि म्हणून ती पोरगी भाळू शकते, तर अशीच उदाहरणं आहेत. त्यानंतर सेकंड हाफमध्ये जेव्हा प्रत्यक्ष लग्न करून ते एकत्र येतात आणि त्यांचं जे जीवन सुरू होतं त्याच्यामध्ये त्यांना कळतं की अरे प्रेम म्हणजे फक्त असं नाही, एकत्र राहणं म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत. त्यामध्ये कॉम्प्रोमाइज
कॉम्प्रोमाइज करावा लागतो, त्यामध्ये भांडणं होतात एकमेकांना जवळून पाहताना एकमेकांची कितीतरी नको असलेली किंवा वाईट किंवा पहिल्यांदा न दिसलेली अंग दिसतात आणि मग त्यानंतर खरं प्रेम सुरू होतं. मला वाटतं सैराटमधलं प्रेम हे सेकंड हाफमध्ये खऱ्या अर्थानं सुरू होतं आणि म्हणूनच तो चित्रपट एका वेगळ्या उंचीवर सेकंड हाफमध्ये जातो. तर आपण ह्याही गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. सैराट अजिबात थिल्लरपणे कुणाचा तरी पर्सनली कुठल्या तरी एका विशिष्ट जातीच्या विरुद्ध अजिबात बोलत नाही. नक्कीच, आणि मी त्या चित्रपटात काम केले म्हणून नाही सांगत. गेल्या 10 वर्षापासून नक्कीच. मी या चित्रपटांमध्ये चित्रपट सृष्टीमध्ये काम करतोय. माझ्या स्वतःच्या शॉर्ट फिल्मला एक नॅशनल अवॉर्ड मिळाले. तर मी अतिशय जबाबदारीने सांगतोय, एक कलावंत म्हणून सांगतोय, माझी स्वतःची एक जात आहे, परंतु मला ती जात ओलांडून जायची आहे आणि मला वाटतं इथे बसलेल्या सगळ्यांनाच ते करायचं आहे. आपण माणूस म्हणून एक आहोत. जर काही मला म्हणायचं की गंभीरपणे गोष्ट कुणी केली असेल तर तितक्याच गंभीरपणे ती लिहिली गेली पाहिजे, त्याचा शोध घेतला पाहिजे. जसं कविता जी डेटा मागतायत, उदाहरणार्थ या महाराष्ट्रामध्ये जर काही ऑनर किलिंगच्या घटना घडत असतील तर त्या कुठल्या जातीमध्ये जास्त घडतात हे आपल्याला अपरिहार्यपणे बघावं लागतं. तर त्या डेटाचाही काही आधार घेतला पाहिजे. नक्कीच या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊनच आपण या सगळ्याची समीक्षा केली पाहिजे. आणि चित्रपटाकडे शेवटी असं आहे की ती एक कलाकृती आहे, त्याच्यामध्ये दिग्दर्शकाला त्याचं स्वातंत्र्य आहे, लिहिणाऱ्याला स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य आपण मान्य केलं पाहिजे. काही चुका असतील तर त्याही तशाच दाखवल्या गेल्या पाहिजेत. आपल्यासोबत खरं तर निशिगंधा वाड ही आहेत आणि प्रशांत पवार ज्येष्ठ लेखक समीक्षक आणि पत्रकार आहेत. त्यांच्याकडे आपण जाणार आहोत, एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. काय नेमकं प्रॉब्लेम आहे आपल्या समाजात की आपण कायम अशा कलाकृतींना विरोध करत राहतो, कुठले ना कुठले मुद्दे आपण उकरून काढत राहतो. खरं तर एक पाऊल पुढे जाण्याची समाज म्हणून आपली जबाबदारी असते आणि आपण ते असा विरोध करून का नाकारतो, या विषयावर आपण ब्रेक नंतर चर्चा करणार आहोत. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. तर चर्चा अशी चालू आहे की आपण सैराटला एका जातीय धाग्यात बांधण्याचा, दोरखंडात बांधण्याचा, त्याला मर्यादित करण्याचा प्रयत्न का करतोय. आपल्यासोबत आता निशिगंधा वाड आहेत. निशिगंधाजी, तुम्ही सगळी चर्चा ऐकली आतापर्यंत, फोनवरती तुम्ही आहात. ही जी चर्चा आहे ती एका बाजूला झुकणारी किंवा एका बाजूने चालणारी अशी तुम्हाला वाटते, किंवा कारण असं आहे की एखादी कलाकृती ज्यावेळेला दिग्दर्शक किंवा लेखक ती लिहितो, दिग्दर्शक ज्यावेळेला ती डिरेक्ट करतो, त्यावेळेला या सगळ्या मुद्द्यांचा विचार त्यांनी केलेला असतो, त्यांनी लिबर्टी घेतलेली असते. पण एखाद्या समाजाला, एखाद्या वर्गाला टार्गेट करायचं म्हणून अशा कलाकृती निर्माण केल्या जातात, त्याच्यावर तुमचा विश्वास बसतोय का? नाही, माझा नाही विश्वास बसत आहे. मला प्रांजळपणे असं म्हणायचंय की आपल्या समाजाला जात कधी येणार आहे. जात ही जन्मानी नाही, जगण्यानी सिद्ध होते, हे आपण कधी स्वीकारणार आहोत. म्हणजे आणि मला असं प्रांजळपणे वाटत नाही की कुठल्याही एखाद्या विशिष्ट समाजाला टीकेचं कारण बनवायचं या हेतू पुरस्सर या उत्कृष्ट दिग्दर्शकांनी हा विषय निवडला असेल. त्यांनी त्याची बाजू मांडली. बरं, त्याच्यामध्ये समतोलही साधला की जर समजा प्रलोभन पडत असेल चुकीच्या वयामध्ये, पौगंडावस्थेमध्ये, तर त्याच्यापासून कसं सतर्क झालं पाहिजे. त्यांनी एक उत्तम कलाकृती सादर केली, त्याच्याकडे तितक्याच समृद्ध दृष्टिकोनातनं बघितलं गेलं पाहिजे. केवळ टीका करायची म्हणून नाही. मी बहुतांशी कविता मॅडमशी सहमत आहे. आणि जे मगाशी हेनरे साहेब ना त्यांनी मांडलं, ते म्हणाले की मोटरसायकलवरनं आला आणि जरा श्रीमंत दिसतोय म्हणून प्रलोभन पडलं आणि ते पाऊल चुकीचं पडतं, तर असं होऊ शकतं. पण ही चूक सुद्धा मांडलेली आहे ना, त्याचं समर्थन केलेलं आहे, नातं उलगडलेलं आहे, नातं कसं एकमेकांबरोबर राहिल्यावरती कळतं हे सांगितलेलं आहे. आणि एक अगदी बर्ड्स आय व्ह्यू घेतला ना आणि पालक म्हणून जर बोललं ना, तर कसं आहे की आपल्या मुलांना बरोबर आणि चूक हे दोन्ही आपण सांगू शकतो. जर आपल्या संस्कारात तेवढी पाळमुळं असली तर मुलं बरोबर चूक काय ते बाजूला ठेवतील आणि बरोबर काय तो मार्ग निवडतील. नक्कीच नक्कीच. कुणाचंही आयुष्य आपल्याला पुन्हा नव्याने जगता येत नाही. नक्कीच नक्कीच. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला की अशा पद्धतीनं प्रशांत पवारजी, मी तुमच्याकडे येतो. बरेच काळ तुम्ही ही चर्चा ऐकता, जवळपास 20 मिनिटं चर्चा झालेली आहे आणि कोंढरे सरांनी जे मुद्दे मांडलेत, कविता मॅडमनी जे मुद्दे मांडले, मिथुनने अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. ही चर्चा खरं तर एखाद्या दिग्दर्शकावर अन्याय करणारी ठरू शकते. कारण अशा पद्धतीच्या कलाकृती ज्यावेळेला तुम्ही बनवता त्यावेळेला खूप वर्षाची ती प्रोसेस असते. तुम्हाला एका मोठ्या थॉट प्रोसेसमधून जावं लागतं. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. तुम्ही त्याच्यावरती अनेक वर्ष खर्च करता, तुमचा वेळ आणि बौद्धिक ताकदही खर्च करता आणि त्याच्यानंतर एक कलाकृती उभी राहते. त्याच्यावरती अर्थात सगळ्यांना समीक्षा करण्याचा, टीका करण्याचा, त्याला सरावण्याचा किंवा त्याचं कौतुक करण्याचा अधिकार आहे. पण ज्याला अशा पद्धतीनं एखाद्या वर्गाला टार्गेट केलं जातंय असं म्हणून त्या कलाकृतीला खूप संकुचित करण्याचा प्रयत्न ज्याला होतो त्याला नक्कीच अन्यायकारक होत असेल. मला वाटतं की नागराजने प्रत्येक फ्रेम हे विचारपूर्वक करून हा सैराट चित्रपट बनवलेला आहे.
आणि ही एक प्रवृत्ती आहे, ही कुठल्या जातीच्या विरोधात नाहीये. ही प्रवृत्ती जी सैराटमध्ये दाखवलेली आहे ती राजकीय वर्चस्वातून आलेली आहे, ती सामाजिक वर्चस्वातून आलेली आहे, ती आर्थिक वर्चस्वातून आलेली आहे. आणि या प्रवृत्ती विरुद्ध जेव्हा शोषिक समाज हा भरडला जातो त्याची ही कलाकृती आहे. म्हणजे मला असं वाटतं की कोंड्रेजींना कदाचित चुकीचं फिडिंग किंवा अर्धवटत फिडिंग दिलं असेल की ती विहिरीत आंघोळ करते, आरची वगैरे असं काहीतरी दाखवलं चित्रपटामध्ये. पण त्यांना हे फीडबॅक दिला नाहीये की तो जो प्रिन्स आहे लहान मुलगा, तो त्याचा वाढदिवसाचा केक हा तलवारीने कापतो किंवा तो भर वर्गात शिक्षकाच्या थोबाडीत मारतो. या जे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत हे त्यांना कदाचित कधी सांगितलं गेलं नसेल, त्यामुळे त्यांना फक्त ठराविक जे गोष्टी आहेत त्याचप्रमाणे आणि मुळात त्यांनी चित्रपट बघितलेला नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की नागराजचा चित्रपट बघितल्यानंतर आपण डिकास्ट होणं हे जास्त गरजेचं आहे, कारण ती सगळी जातीपातीची सगळी बंधनं आपण झुगारून देऊन मग त्या नागराजच्या चित्रपटाचा जर आपण आस्वाद घेतला तर आपण नॅचरली डिकास्ट होऊ, आपण विचार करायला प्रवृत्त होऊ. जात आणि जात वास्तव यातला आपण जेव्हा फरक लक्षात घेऊ तेव्हाच तो खरं म्हणजे सैराटला ती व्यवस्थित एक पोचपावती मिळेल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. राजेंद्र कोंढरेंकडे पुन्हा एकदा मी जाणार आहे. राजेंद्र कोंढरेजी, तुम्ही आता मगापासून जी चर्चा करतोय आपण त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की हे कायम एखाद्या जातीला माध्यमांकडून चित्रपटांमधून अशा पद्धतीनं प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण महाराष्ट्रात असं चित्र दिसत नाहीये. महाराष्ट्रात सगळ्या थिएटर्समध्ये सैराट हाऊसफुल चाललेला आहे. सगळ्या जाती धर्मातली माणसं, तरुण वर्ग, अगदी म्हणजे तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळे जाऊन सैराटचं कौतुक करतात आणि त्यात सगळे लोक आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला विभाजन करता येणार नाही, जातीय विभाजन करता येणार नाही. पण मुद्दा असा आहे की ही काही पहिली कलाकृती नाही आहे अशा पद्धतीनं हाताळलेली. मला गंमत एक कळत नाही की तुम्ही आत्ता असा का विरोध करताय, कारण याच्या आधी ही पौगंडावस्थेतलं प्रेम दाखवलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे TP2 पण झाला की त्याच्यामध्ये अगदीच म्हणजे दगडून प्राजूवरती प्रेम केलं हे सगळं दाखवलं गेलं की त्यावेळेला तुम्ही असं म्हणू शकला असतात की अशा वेळेला तर हे काय वय असतं का वगैरे वगैरे. मुळात मुद्दा साहेब असा मी पहिलाच तुम्हाला सांगितलं की आमचा सैराट चित्रपटाला विरोध नाही. असं चित्र रंगू नये आमचा सैराट चित्रपट. आम्हाला जर चित्रपटाला विरोध करायचा असता तर आम्ही थिएटरवर जाऊन केला असता. आवाज येतोय का माझा? येतोय, बोला बोला. आवाज येतोय? हो. त्यामुळे आम्ही चित्रपटाला विरोध केला नाही. आम्ही कलाकृती उत्तम आहे हे पण सांगितलं, अभिनय चांगला झालाय सगळं सांगितलेलं आहे आणि आमच्या सगळ्या अकाउंट्स मध्ये पण ते सांगितलेलं आहे. फक्त विषय असा आहे की त्याच्यामध्ये जो काही लोकांमध्ये जनक्षोभ होईल अशा प्रकारचा त्याचा जो एंड केलेला आहे की मगाशी यांनी सांगितलं तलवारीने केक अशी नाही कापत अशी परिस्थिती आहे, किंवा शिक्षण सम्राट दाखवले किंवा राजकीय वर्चस्व दाखवलंय. मग आमचा मुद्दा तेच आहे की राजकीय वर्चस्व हे जे ज्या पद्धतीने रंगवलं जातं त्याच्यामध्ये विशिष्ट समूह टार्गेट केला जातो. आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्याच्या मागे सुद्धा सामाजिक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेऊन राजकीय वर्चस्व आणि सामाजिक वर्चस्व असलेल्या ह्या समूहाने जे काम केलेले राज्यामध्ये त्या कामावर अशा एखाद्या कलाकृतीमुळे, वेगवेगळ्या कलाकृतीमुळे कारण नसताना त्याचा प्रभाव जनशोभावर पडतो, लोकांवर पडतो आणि त्याच्यातनं हा समाज टार्गेट होतो. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की या समाजामध्येच नव्हे तर प्रत्येक समाजामध्ये ऑनर किलिंग सारख्या अनेक घटना घडत असतात आणि त्याच्या मागे जाती अंतर्गत सुद्धा ऑनर किलिंगच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात. कोंढरे सर, मुद्दा तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी आहात. योग्य ठिकाणी आहात तुम्ही. मला योग्य ठिकाणी आहात. प्रश्न इतकाच आहे की तुम्ही त्याच्याकडे जातीय चष्म्यातून का पाहताय? तुम्ही त्याच्याकडे ऑनर किलिंग हा जो मुद्दा तुम्ही म्हणला की हे सगळीकडे होतं, सगळ्या जाती धर्मामध्ये होतं. साहेब आमचं तेच म्हणणं आहे की ऑनर किलिंग हा फक्त मराठा समूहातच होतो अशातला भाग नाही. हा अनेक समाजामध्ये आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत देखील होतो आणि आंतरजातीय विवाहाच्या बरोबर जातीच्या अंतर्गत सुद्धा सामाजिक स्तर त्याच्यातला एखादा समजा कलेक्टर असेल त्याची मुलगी शिपायाच्या मुलाला कधी दिली जात नाही. तो सामाजिक आणि आर्थिक स्तर आणि समाजातली त्याची बॅकग्राऊंड बघितल्याहून त्याचं ते स्थान ठरवलं जातं. आज आपलं म्हणणं एवढंच आहे की याच्यामध्ये की पाटील समाज असेल किंवा विशिष्ट ग्रामीण भागामध्ये वर्चस्व असलेला समाज अप्रत्यक्षरित्या म्हणजेच मराठा समूह असेल किंवा ज्या ज्या भागामध्ये भौगोलिक स्थानावर इतर समाज असेल, हा समाज अशा पद्धतीने जर वागला तर त्या गावातलं सामाजिक स्थान, वेगवेगळ्या संस्था आहेत त्या भागातलं जे सामाजिक वातावरण आहे ते सलोख्याचं राहिलं असतं का? आज तुम्हाला मी अभिमानाने सांगेल की ज्या ज्या ठिकाणी आमचा जो राजकीय वर्चस्व आणि लोकसमाजातला जास्त सहभाग असलेला समाज आहे त्या गावामध्येच जास्तीत जास्त शांतता आहे, तंटे कमी आहेत. म्हणून माझं एवढंच फक्त याच्यामध्ये म्हणणं होतं की ज्या समूहाने ज्याच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या गावाने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की हा समाज बलशाली आहे, दांडगट आहे, रुबाब करतो, माच करतो, अशा पद्धतीचं चित्र नसावं आणि जर ते असलं तर ते वास्तवावर असलेलं दाखवलं पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये एखाद्या अर्ध्या घटनेचा परिणाम
जवळपास सगळ्या समूह त्याच पद्धतीचं आहे असं चित्रण त्या फ्रेममध्ये बसवणं हे कदाचित अन्यायकारक होईल. एवढीच भूमिका आम्ही संक्षिप्तपणे सगळीकडे मांडलेली आहे. आम्ही नक्कीच, नक्कीच. चित्रपटाला तुमचा रस्त्यावर मुद्दा काय लक्षात आलेला आहे, पण माझा मांडणारच प्रश्न नाही. माझा प्रश्न इतकाच होता की तुम्ही आत्ताच का, म्हणजे मुद्दा असा आहे की याच्या आधीही अशा कलाकृती झालेल्या आहेत, याच्या साहेब, आधीही ऐका शिक्षणाच्या आईचा घोळ चित्रपट होता, त्यावेळेस पण आम्ही बघितलं. त्यात काय जात होती का? नव्हती. परंतु लहान कोवळ्या वयाच्या 8वीच्या 12वीच्या 10वीच्या मुलांना त्यामध्ये शिक्षणाच्या आईचा घोळ म्हणजे सबंध व्यवस्थेलाच घोळ लावला होता. आणि आईचा घोळ म्हणजे शिवीच येते. मग सबंध शैक्षणिक व्यवस्था ज्याच्यात कर्मवीर भाऊराव पाटलांपासून तर पंजाबराव देशमुखांपर्यंत ज्यांनी काम केलं आणि या समाजामध्ये सामाजिक काम करून शैक्षणिक दृष्ट्या राज्यामध्ये नसेल तर देशामध्ये अग्रेसर महाराष्ट्र नेला, त्या सबंध शिक्षण व्यवस्थेला घोळ लावला. एक चित्रपट ठरवतो. मुद्दा असा आहे की तुम्ही विषय जो आहे तो तुम्ही भरकटत आहात. मुद्दा असा आहे, कलाकाराने आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली माध्यमांमधून चित्रपटाच्या माध्यमातून सबंध जी आतापर्यंत परंपरागत जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये जे चांगलं सामाजिक अभिसरणाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी चांगल्या घडल्यात त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीचं उदाहरण घेऊन सबंध व्यवस्था त्याच पद्धतीची आहे असं माध्यमाच्या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून जे चित्रण रंगवलं जातं त्याचा समाज मनावर साहेब जास्त परिणाम होतो, खोलवर परिणाम होतो. यासाठी तो आक्षेप आहे. नक्कीच कोंडरेजी तुमचा मुद्दा लक्षात आला, पण मुद्दा हा आहे की अशा पद्धतीची जी चर्चा तुम्ही करू पाहताय किंवा ज्याला त्या चित्रपटाला त्या कलाकृतीला एका जातीय धाग्यात जे बांधू पाहताय, ज्याचं जे तुम्ही संकुचित करू पाहताय, तो विषय जो आहे तो संकुचित करू पाहताय, ती काही फार बरी गोष्ट नाहीये. मी मिथूनकडे जातो. मिथून, कोंडरेजी जे म्हणतायत की पुन्हा ते त्याच मुद्द्यावरती आहेत की तुम्ही एकच समाज टार्गेट करताय, म्हणजे जर दुसरा समाज असता तर कदाचित कोंडरे साहेबांना काही असा आक्षेप राहिला नसता असं म्हणायचं मला वाटतं की त्यांची ही भीती आहे आणि त्यांची ही शंका आहे. त्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलं नाही किंवा पाहिला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जेव्हा चित्रपट पाहतील ना तर ही सगळ्या शंका दूर होतील, त्यांची ही भीती पण दूर होईल. आणि त्यांचं म्हणणं मी एकदम सहमत आहे की कुठल्याही एखाद्या समाजाला विनाकारण टार्गेट करायला नाही पाहिजे कुठल्याही कलाकृतीनं. आणि मी त्यांना 100% इथनं सांगू इच्छितो, जेव्हा ते चित्रपट पाहतील तेव्हा त्यांना असंच कळेल की सैराट हा कुठल्याही एका विशिष्ट समाजाला अजिबात टार्गेट करत नाही, तो एका प्रवृत्तीला टार्गेट करतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं हे होईल. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे, दुसरा एक मुद्दा असा आहे, दुसरा मुद्दा असा आहे ना, एकच मिनिट. दुसरा मुद्दा असा आहे की चित्रपटांचा समाजावर परिणाम होतो हे खरंच आहे, परंतु तो परिणाम अतिशय कमी आहे. समाजाचा चित्रपटांवर खूप परिणाम होतो, कारण चित्रपट बनवणारा माणूस असतो आणि तो माणूस ह्या समाजात वागत असतो आणि तो त्यातलंच काहीतरी घेऊन बनवत असतो. चित्रपट हा 100% खरा आहे असं पडताळायला गेलं तर मग मात्र चूक होईल. त्यामध्ये जसा रंजितपणा असतो, जसं एंटरटेनमेंट असते, त्यामध्ये इतर भावना सुद्धा सगळ्या असतात. त्यामुळे वास्तव असं सारखं करून करता नाही. मला वाटतं की समाजामध्ये घडतंय आणि चित्रपटांवर परिणाम होतोय, चित्रपटांमध्ये घडतोय आणि समाजावर परिणाम होतो हे खूप कमी आहे. आपल्याला अनेक उदाहरणं देता येईल. तशी ही चर्चा वेगळ्या अर्थाने चालली आहे की म्हणजे साने गुरुजी बघून कुणी किंवा वारीला जाऊन कुणी भक्त बनत नाही आणि बारीला जाऊन कुणी बिघडत नाही. मला वाटतं ही सगळी माणसाची अंग आहेत. म्हणजे काम, क्रोध, लोभ, प्रेम, माया, मोह, मत्सर ही सगळी माणसाची अंग आहेत. आपल्याला वेगवेगळ्या भावना आहेत, त्यामुळे आपण त्या वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतो. कॅमेरासमोर आपल्याला नैतिकता शिकवायला सोपं जातं, पण जेव्हा आपण कॅमेऱ्याच्या बाजूला जाऊ तेव्हा आपण शिव्या देतो. आपण म्हणजे आपल्या समाजातला खूप मोठा भाग आपण खूप वेगळ्या पद्धतीने वागतो. त्यामुळे मला वाटतं की असं शिकवणं, अशी शिकवण आणि चित्रपट खूप चांगल्या, म्हणजे मला वाटतं की सैराट खूप चांगलं शिकवतो की प्रेम करताना बाबांनो हे करा, म्हणजे आंतरदेशीय प्रेम करणं, आंतरजातीय प्रेम करणं, आंतरधर्मीय प्रेम करणं आणि लग्न करणं ही फारच चांगली गोष्ट आहे, कारण ती तर उन्नत माणसाची गोष्ट आहे. नाहीतर मग आपण सगळ्या ज्या चर्चा करतो त्या सगळ्या व्यर्थ आहेत. आपल्या सगळ्या ज्या घटना आहे, आपण जे स्वातंत्र्य म्हणतो ते सगळं नालायकपणाची लक्षणं आहेत. आपल्या सगळ्यांना माणूस म्हणून एकत्र आलंच पाहिजे, आपण येण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जिथं कुठे असं कुठं एकत्र येत नाही. सैराट याच गोष्टीला खरं तर सांगू इच्छितोय की हे खूप चांगली गोष्ट आहे, मात्र जबाबदारीनं करा. नाही जबाबदारीने केलं तर त्याचे परिणाम असे होतील, कारण तुम्ही घाईत असं पळून जाऊ नका. पळून गेल्यानंतर अशी होण्याची शक्यता आहे, तर त्यापेक्षा तुम्ही अधिक सशक्त मार्ग निवडा. मला वाटतं सैराटचा अंडरलाईन कला अशी इतकी बटबटीत कला नाहीये. मला असं वाटतंय की आपण चित्रपटांना नावं ठेवताना बटबटीत चित्रपटांना नावं ठेवली पाहिजेत. सैराटसारख्या चांगल्या चित्रपटांचं गुणगान केलं पाहिजे. ते अशासाठी की तो चित्रपट असं आपल्याला सांगू इच्छितोय, जसं तुकाराम महाराजांचा नागराज नेहमीच उल्लेख करत असतो त्याच्या वेगवेगळ्या ह्याच्यामधनं, की चित्रपट हे समाजाला चिमटा घेत असतात, चित्रपट हे निर्देशित करत असतात आणि चांगले चित्रपट खऱ्या अर्थाने समाजाचे मित्र असतात. आणि सैराट हा आपल्या समाजाचा मित्र आहे आणि म्हणूनच तो चांगल्या मित्रासारखा असल्यामुळेच इतकी वेड्यासारखी गर्दी लोक करतायत आणि इतक्या वेड्यासारखा हा सिनेमा बघतायत.
नक्कीच नक्कीच अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला की सैराट ही काही एक कलाकृती अशी टार्गेट करण्यासाठी बनवलेली नाहीये, तर तो आपला आरसा आहे. आपल्याच समाजातून काही गोष्टी घेतलेल्या आहेत आणि त्या गोष्टी पुन्हा नागराजने एका चौकटीत मांडून तो चौकटी बाहेरचा सिनेमा कसा होईल याची ही काळजी घेतलेली आहे. सैराट हा मित्र आहे. कुठलीही कलाकृती आपल्याला एक पाऊल पुढे न्यायला मदत करत असते, ना की ती आपल्याला मागे खेचायला मदत करत असते. पण मुद्दा असा आहे की आपला आरसा आपण का नाकारतोय. कुठलीही समकालीन ज्या वेळेला आपण साहित्य असेल, कविता असतील, चित्र असतील, व्यंगचित्र असतील, तर ती समकालीन व्यंगचित्र असतील किंवा कुठलंही साहित्य असेल तर तो आपला आरसा आहे आणि आपला आरसा आपण का नाकारतोय. मुद्दा असा आहे की त्याच्यामधून जात वगळून आपण त्या चित्रपटाकडे का पाहू शकत नाही आहोत. आपण आजही तिथंच का आहोत. आपण पुढे जायला तयार का नाही आहोत. यावरती आपण चर्चा करणार आहोत. एक छोट्याशा ब्रेकनंतर तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. सैराटला जातीच्या दोरखंडात का बांधलं जात आहे किंवा तो प्रयत्न का होतोय, कशासाठी, आपण पुढं का नाही जात आहोत. आपल्यासोबत कविता महाजन आहेत. बऱ्याच काळापासून कविता महाजनांना बोलायचं होतं खरं तर. कविताजी, तुम्ही कोंढरेंचं जे म्हणणं होतं गेले 2 वेळी जे ते बोलले की ते पुन्हा त्याच मुद्द्यावरती आहेत. आपण खरं तर या समाजातूनच साहित्य निर्मिती होत असते. म्हणजे ती कुठून तरी तिसऱ्या ग्रहावरून आपल्याला काहीतरी मिळतं आणि त्यातून मग आपण लिहायला लागतो, असं होत नाही. लेखक असेल, कवी असेल, निर्माता असेल, दिग्दर्शक असेल, तो इथूनच कुठून तरी आपल्या आजूबाजूला जे घडतं तो ते घेतो आणि त्याच्यातून एक कलाकृती निर्माण करतो. अर्थात त्याच्यामध्ये अनेक अंग असतात. त्याला काही वेळेला जातीय स्तर असतात, काही वेळेला आर्थिक स्तर असतात. पण आपण त्या पुढे जाण्याची गरज आहे, आपण ना की मागे जाण्याची गरज आहे. म्हणून कलाकृतीकडे जातीय चौकटीच्या बाहेर बघणं शक्य नाहीये का. नाही, निश्चितच जातीय चौकटीच्या बाहेर बघितलं पाहिजे आणि अनेक चौकटींच्या मधनं बघितलं पाहिजे. म्हणजे जर जाती आहेत तर त्या सुद्धा आहेत आणि काय आहेत, कशा आहेत हे पाहायला काहीच हरकत नाही मला तर वाटतं. म्हणजे थेट उल्लेख असायलाही माझ्या तर मते हरकत नाही. साहित्यात लिहिताना आम्ही जातींच्या नावानिशी उल्लेख करून सुद्धा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. मला असं वाटतं की समाजात कचरा आहे, घाण आहे, गलिच्छपणा आहे, तर हे कबूल का नाही करायचं. तर ज्या गोष्टी आहेत नकारात्मक त्या कबूल करा, त्या डोळेसपणाने त्यांच्याकडे बघा आणि जोपर्यंत त्या तुम्ही बघत नाही, जोपर्यंत त्या आहेत हे ऍक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या स्वच्छ कशा करता येतील. जर एखादी गोष्ट समाजामध्ये चांगले बदल घडवायचे आहेत, चांगल्या शक्यता निर्माण करायच्या आहेत, तर जे जे वाईट आहे, जे जे विघातक आहे, जे जे चुकीचं आहे ते बघितलं पाहिजे. नक्कीच. दुसरा मुद्दा त्यांच्या बाबतीतला मला असा एक सांगायचा होता की ते वारंवार म्हणतायत की आई वडिलांनी लग्न ठरवणं त्याच्यातला एक व्यवहार असतो आणि तो व्यवहार ते अधिक व्यवस्थितपणाने करतात. तर अशी खरोखर तुम्ही खात्री देऊ शकता का की ही सगळी लग्न जी काही अरेंज मॅरेजेस असतात ती इतकी व्यवस्थित असतात. किती परित्यक्त आज आपल्याकडे आहेत, किती मोठ्या संख्येने आहेत, कोणकोणत्या समाजामधील आहेत, ह्याचा डाटा जर का बघितला तर खूप वेगळ्या गोष्टी नजरेसमोर येतील. नक्कीच. घटस्फोटितांचे प्रश्न आहेत, पुनर्विवाहाला येणाऱ्या अडचणींच्या मधले प्रश्न आहेत. असे अनेक पातळ्यांवरती जे काही स्त्रिया आयुष्य जगतायत आणि ज्या तऱ्हेने ह्या विशिष्ट जातींच्या संदर्भामधल्या स्त्रिया जगतायत, तर त्या सगळ्या प्रश्नांच्याकडे सुद्धा मग बघितलं पाहिजे. फक्त एक विशिष्टच बाजू बघायची की चला तुम्ही सक्सेसफुल बायका दाखवा, त्या इथे आहेत, तिथे आहेत, इथे पोचलेल्या आहेत, त्यांनी कर्तृत्व गाजवलेली आहेत हे दाखवणं. म्हणजे एक इंदिरा गांधी अमुक पंतप्रधान बनली किंवा एक बाई राष्ट्रपती बनली म्हणजे त्या गावच्या सरपंच बाईला काही त्रास होतच नसतो असं नसतं. नक्कीच नक्कीच. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. झगडा करावा लागतो या पलीकडे आपल्या समाजातली जी घाण आहे, जो कचरा आहे, तो साफ करण्याच्या दृष्टीने आपण त्याच्याकडे का नाही बघत आहोत. आणि हा मुद्दा आहे ज्याला फॅन्ड्री पण आला होता. प्रशांत सर ज्याला तुम्ही बघित होतं, फॅन्ड्री नंतर सुद्धा अशी चर्चा रंगली होती की अशा ज्या पद्धतीनं जब्याला आणि त्याच्या वडिलांना वागवलं गेलं होतं गावात, त्याच्यानंतर पण अशी चर्चा घडली होती. आपल्या समाजामध्ये अजूनही अशा गोष्टी आहेत. म्हणजे पंढरपुरात अजूनही मेहतर समाज घाण उचलतो की म्हणजे आपल्याकडे ती काही सगळं साफसुथरं झालेलं आहे आणि आता आपण कोणाच्या विरोधात बोलण्याची किंवा कुठलीही गोष्टीवर बोट ठेवण्याची गरज नाही, असं नाही, असं होत नाही. म्हणून त्या समाजावरती जर चित्रपट केला तर त्यांनीही परत आक्षेप घ्यायचा. म्हणजे कुठल्याही कलाकृतीवरती आपण सेन्सॉरशिप जी लादू बघतोय की याच्यावरती लिहू नका, याच्यावरती बोलू नका, या समाजाला टार्गेट करू नका. खरं तर समाजाला टार्गेट करण्याचा हा प्रश्न नाहीये. त्यातल्या ज्या सगळ्या समाज अख्खा वाईट आहे असं कुठेही निदर्शित होत नाहीये. तर त्या समाजातल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील, कुठलीही चुकीची गोष्ट आपल्या अख्ख्या समाजातील, सबंध समाजातील जाती वगळून त्याच्यावरती बोट ठेवण्याचा प्रयत्न आहे. मग असं का होतं नेहमी. मला असं वाटतं की नागराजचा धसका घेतलेला आहे समाजाने. नागराजला फॅन्ड्रीचे जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता तेव्हा नागराजला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की गेल्या 100 वर्षात फॅन्ड्री सारखा चित्रपट आला नाही, हा या शतकातला सर्वात बेस्ट चित्रपट असावा असं आमचं मत आहे. त्यावेळेस नागराज स्वतः म्हणाला की गेल्या 100 वर्षात असा चित्रपट आला नाही, हेच खरं दुःख आहे. तर याच्यातून आपल्याला सगळं काही समजायला हवं की नागराज
जे काही मांडू पाहतो ते इतकं प्रखर आहे आणि आपण स्वतःला त्या आरशामध्ये स्वतःला आपण नग्न आपण बघू शकत नाही आहोत. आणि हे जेव्हा आपण त्या बारकाईने त्या नग्नतेकडे आपण जेव्हा बघू तेव्हा आपण ही सगळी बंधनं झुगारून काढू असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच. कोंढरेजी, आपण ह्या सगळ्या चित्रपटाकडे बघताना आता जशी चर्चा आपण दुसऱ्या एका वेगळ्या टप्प्यावरती वेगळ्या वळणावरती आपण आलेलो आहोत. आपण या सगळ्याकडे कुठल्याही जाती अंगाने कुठल्याही चष्म्यातून न बघता आपण एक समाज म्हणून माणूस म्हणून आपण सगळे एक आहोत असं जर आपण धरलं तर त्या अंगाने बघून आपण ही कलाकृती स्वच्छ नजरेनं बघून त्यातल्या ज्या चुका आहेत त्या दाखवू शकू आपण. पण समाजातल्या गोष्टींवरती बोटच ठेवायचं नाही, त्याच्यावरती बोलायचंच नाही, असं करून कसं चालेल? मी कुठं नाकारलंय ते. म्हणून आम्ही सांगितलं मगाशी, तुम्हाला वारंवार ते सांगतो की आम्ही चित्रपटाला विरोध न करता त्याच्यामध्ये जर काही चुका किंवा अतिरंजितपणा दाखवला याचा अर्थ ती कलाकृती वाईट आहे असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही. त्यामुळं त्या भूमिकेमध्ये आम्ही परत वारंवार सांगतो की आमचा चित्रपटाला विरोध नव्हता, परंतु जी प्रवृत्ती दाखवली जाते ना ती प्रवृत्ती खरोखर त्या परिस्थितीचं वातावरण आता ग्रामीण भागामध्ये राहिलेलं नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मगाशीपासून मी तेच सांगतोय की ह्या चित्रपटाच्या माध्यमातून जी काय हाऊसफुल गर्दी झालेली आहे आणि तरुण जास्त त्याच्यामध्ये आकर्षित झालेला आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु ही करत असताना आम्हाला विशिष्ट समूह म्हणून कधी टार्गेट याच्यामध्ये करू नका. हा फक्त मराठा समाजाच्या बाबतीत किंवा पाटील प्रवृत्तीच्या बाबतीतच नाही. मागं बाजीराव मस्तानी पिक्चर आला, तिथेही पेशव्यांच्या वंशजांनी तक्रार केलीच होती. म्हणूनच मी कोणत्याही विचारतोय, जर प्रत्येक वेळेला म्हणजे बाजीराव मस्तानी आला की विरोध होणार, मग सैराट आला की विरोध होणार, मग आणखी कुठली कलाकृती आला की विरोध होणार, अशाने जर आपण समाज म्हणून विभागलो गेलो आणि प्रत्येकाने असं ठरवलं की आता याच्यावर बोलू नका त्याच्यावर बोलू नका, तर आपण लिहायचं बोलायचं चित्रपट करायचे बंद करायचं का? नाही नाही, आम्ही बंद करायचं म्हणत नाही. माध्यमांमध्ये हे चालत असतं, क्रिया असते, तिथं प्रतिक्रिया असते. आणि समाजामध्ये ज्यावेळेस समूह मोठा असतो त्यावेळेस बाजूची माणसं विरोधातली मागणं विविध मताची मतं असू शकतात. ती मतं असली त्याच्या अभिसरणातच तुमची चित्रपट कलाकृती तयार होते ना. मग ह्या कलाकृती तयार होत असताना संवेदनशील असलेल्या समूहामध्ये तुम्ही कितीपणाने नेमकेपणावर बोट ठेवायचं आणि किती अतिरंजितपणा दाखवायचा याचा कुठेतरी सीमारेषा ठरवण्याची आवश्यकता आहे, हे या निमित्ताने मला नमूद करायचं एवढंच या ठिकाणी सांगायचं. ठीक आहे. आपल्यासोबत निशिगंधा वाड आहे, शेवटचा 1 मिनिट राहिलेला. निशिगंधाजी, चित्रपट करताना आता निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी, लिहिणाऱ्यांनी आणि तो डिरेक्ट करणाऱ्यांनी या सगळ्यांनीच आता ह्या गोष्टींचं भान ठेवायला पाहिजे की याच्यामध्ये जास्त आता सेन्सिटिव्ह झाला हा सगळा मुद्दा, म्हणजे कुठलीही गोष्ट करताना आता करावी की नाही अशा स्तराला येऊन पोहोचलेला आहे. तर आता तुम्ही याच्याकडे कसं बघता? कारण अतिरंजितपणा दाखवायचं, अतिरंजित काय आहे हे कोण ठरवणार, हा पहिला प्रश्न आला. परत दुसरा प्रश्न आला की हे याच समूहाशी निगडीत आहे का, मग त्याच्यावरती बोलायचं का, हे कोण ठरवणार, तो एक मुद्दा आला. तर हे मग असे मुद्दे आले तर काम कसं करणार आपण? लिहिणार कसं, बोलणार कसं, चित्रपट कसे करणार, व्यक्त कसं होणार? बरोबर आहे की उत्कृष्ट दिग्दर्शक जेव्हा एखादा मुद्दा मांडतो तेव्हा त्या मुद्द्याकडे बघा. जर ऑनर किपर आहे तर त्याला कसं आपल्याला बंद करता येईल त्याच्याकडे लक्ष वेधायचं की कुठल्या तरी जातीला टोकेरी करून त्याचा आरसा समाजासमोर मांडायचा आणि एखादा संवेदनशील मुद्दा मांडायचा. एक कुठल्याही सृजनशील माणसाला पूर्ण अधिकार आहे उत्तम पद्धतीने मांडून विचार प्रवण करणं आणि समाजाला पुढे नेणं, त्याच्यासाठी तर पाठ पोपटली पाहिजे. नक्कीच नक्कीच. प्रशांत पवारजी, मला एक फक्त मुद्दा असा महत्त्वाचा वाटतो की चित्रपटाची जी चर्चा सुरू आहे ती मराठा किंवा पाटील समाजाच्या अंगाने सुरू आहे. आपण परशाची जात लक्षातच घेत नाही आहोत. परचा ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो तो पारधी समाज आहे. त्या पारधी समाजाचं आयुष्य किंवा पारधी समाजाचं जे काही विदारक स्थिती आज महाराष्ट्रात आहे हे मी स्वतः अतिशय जवळून बघितलेली आहे. गेली 3 वर्ष मी पारधी किंवा सगळ्या भटक्या विमुक्त समाजाचं जात पंचायत असेल किंवा ऑनर किलिंगचे प्रकार असतील किंवा अनेक खूप जवळून बघितलेले आहे. आणि परशाच्या अंगाने या चित्रपटाची चर्चा का होत नाही हा माझा प्रश्न आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे जर परशा एका विशिष्ट स्तराचा दाखवला असेल तर मग काही प्रॉब्लेम नव्हता, तर काही प्रॉब्लेमच नव्हता. पण परशाचा बाप जेव्हा स्वतःच्या थोबाडीत मारून घेतो याच्यावर आपण चर्चा करत नाही किंवा परशाच्या बहिणीची लग्न त्या या प्रेम प्रकारामध्ये नाकारली जातात याच्यावर आपण चर्चा करत नाही. आणि ते परशासारखी जी समाजातली लोक आहेत ती दाबण्यासाठी किंवा त्यांच्यावर अत्याचार किती सहज आहे हे आपण याच्यावरती नक्कीच बोलत. शेवटची 30 सेकंद आहेत. कविता मॅडम, गुणाकार भागाकार वजाबाकी बेरीज समाजाची दाखवायची कशी आता? नाही, मला असं वाटतं की अशा ह्या प्रतिक्रिया अत्यंत एक फुटकळ असतात किंवा एक नुसते बुडबुडे असतात. त्यांना मला वाटतं फारसं महत्व द्यायचं गरज नाही, कारण त्या निर्माण होतात आणि विरतात. हे जे चित्रपट आहेत किंवा अशा ज्या कलाकृती आहेत ह्यांचं आयुष्य ह्या बुडबुड्यांपेक्षा काही मोठं आहे, समुद्र आहे तो.
त्यामुळे अशा ज्या प्रतिक्रिया आहेत ह्या तात्पुरत्या प्रतिक्रियांच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करावं. त्यांना काहीतरी फारसं महत्व किंवा फारसा भाव द्यायचं कारण नाही. आणि आपल्याला जे काही मांडायचं आहे ते प्रत्येक कलावंतांनी, प्रत्येक क्षेत्रातल्या कलावंतांनी आपण अभ्यासपूर्ण मांडतो आहोत. केवळ मनात एक भावना निर्माण झाली म्हणून मांडत नाही आहोत. अत्यंत विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक जेव्हा एखादं काम केलं आणि मांडलं जातं तेव्हा ते मांडा ना, मतं जरूर मांडा. तुम्ही तुम्हाला मतं मांडता आहात. तुम्ही जातीय चौकटीत राहून मतं मांडता आहात. आम्ही जातीच्या चौकटीच्या बाहेर उभं राहून आमची मतं मांडतो आहोत. नक्कीच. आपल्याकडे वेळ कमी आहे. कविता मॅडम, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपल्याकडे वेळ कमी आहे. राजेंद्र कोंडरेजी, शेवटची 30 सेकंद आहेत. मला फक्त इतकीच उत्सुकता आहे की तुम्ही चित्रपट कधी बघणार आहात? मी हैदराबादला आहे आता. 1-2 दिवसांमध्ये पुण्यात आल्यानंतर तो नक्की बघेल. आणि मला नागनाथ मंजुळेंना पण भेटायचंय. आणि त्यांच्याशी मी निश्चित चर्चा करणार आहे. नक्कीच. या चर्चा करताना या महाराष्ट्रातलं सामाजिक राजकीय सगळं वास्तव मी सुद्धा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. पुढच्या चित्रपटामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये बदल करतील एवढा आम्हाला विश्वास वाटतो. आणि मराठा समाज आणि पाटील समाज हा महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे मोठ्या आणि थोरल्या भावाच्या भूमिकेतनंच आज काम करतोय. आणि अजून एक विशेष बाब सांगतो, मराठा महासंघ ही आमची लीडर असलेली संघटना. आम्ही आंतरजातीय विवाहाचं आजपर्यंत आम्ही समर्थन केलेलं आहे. आमच्याकडे लोक प्रमाणपत्र मागायला येतात, मराठा असल्याचं सर्टिफिकेट, ते आम्ही देतो. आणि सामाजिक न्याय खात्याकडनं आंतरजातीय विवाह केलेल्या लोकांना अनुदान दिलं जातं. त्यामुळे मराठा समाज हा निश्चित लिबरल आहे आणि सोशल आहे. त्यामुळं या समाजाला जी संवेदना आता तयार झालेली, नवीन जी पिढी याच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जी व्यक्त होती त्याच्यामधलं जे भावनांचं प्रतिबिंब उमटलं, त्याचा विचार बघणार आहात आणि नागराज मंजुळांना ते कळवणारे आहात. अतिशय चांगली गोष्ट आहे. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. आणि आता मुद्दा असा आहे की गोष्ट चांगली आहे. सामाजिक अभिसरण होत असताना, आपण एक पाऊल पुढे होत असताना त्याला विरोध होणं, त्याच्यावरती चर्चा घडणं, त्याच्यावरती संघर्ष होणं, घर्षण होणं, विचारांचं एकमेकांवरती आदळआपट होणं, ही गोष्ट घडते. ही गोष्ट चांगली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या चर्चांकडे, म्हणजे सैराट बद्दल जी चर्चा चालू आहे, जरी ती जातीय चष्म्यातून चालली असली तरी त्याच्याकडे नकारात्मकतेनं पाहण्याची गरज नाही. ही सकारात्मक चर्चा आहे. कदाचित तरुण पिढी हा चित्रपट बघून त्यांना जो निर्णय घ्यायचा तो नक्की घेईल. आणि प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आपल्या घटनेने आणि यांनी दिलेलं आहे. पण खरं तर या चित्रपटाबद्दल नागराजनी, म्हणजे कार्यक्रमाचा शेवट करता मला तो पॅरा वाचण्याचा खरं तर मोह होतोय. नागराजनी जे फेसबुकवर लिहिलंय की आर्ची माझ्या फिल्मची हिरो आहे. परशा एक इंटरेस्टिंग मुलगा आहे, सोबर छान आहे, शांत आहे, समंजस प्रेमळ मुलगा आहे. असे मुलगे नेहमी दिसत नाहीत भोवताली, कारण त्यांच्यावरही पुरुषत्व लादलं जातं. रडतोस काय बायकांसारखा वगैरे. सैराटमध्ये शिफ्ट आहे. मुलगी असायला हवी तसा मुलगा आहे, मुलगा हवा तशी मुलगी. प्रत्यक्ष जीवनात खूप मुली मी इतक्या छान, कष्टाळू, स्ट्रॉंग क्षमतांनी परिपूर्ण पाहिल्या आहेत, पण सतत नाकारले गेल्याने न्यूनगंड येतोच ना. दलित, सवर्ण, हिंदू, मुस्लिम हे वातावरण चिंतेचं आहेच, पण सगळ्यात चिंतेचं आहे ते स्त्री पुरुष वाद. स्त्री जागी झाली तर व्यवस्था उलटून पडेल, नीट होईल, स्वच्छ होईल. सगळी महायुद्ध नालायक पुरुषांनी केली आणि स्त्रीचं नाव घेतलं. सीतेमुळे रामायण, द्रौपदीमुळे महाभारत, हेलेनमुळे ट्रॉय, हा सगळा नालायकपणा पुरुषांनी केला. आज कोणतंही घर असं नाही जिथे स्त्रीचं शोषण होत नाही, तिथे जातीचा फरक नाही. प्रत्येक घरात शोषित स्त्री आहे, म्हणून स्त्रिया जाग्या व्हायला पाहिजेत. दलित किंवा वंचित जागे होतील तेव्हा होतील. स्त्री अर्धा भाग आहे, तिनं जागं व्हावं. जशी आर्ची जागी झाली आहे. मला वाटायचं अशी मुलगी का नाही राहावं आपल्या आयुष्यात. आर्ची नावाच्या ज्या मुलीच्या मी प्रेमात होतो ती कधी मला का नाही बोलत असं वाटायचं. मला ही इतकी आवडते, तिलाही कळत असेल माझं प्रेम. तिनं बोलावं, व्यवस्था मला बोलू देत नाही काही कारणानं. पण तू किती गप्प बसणार. कदाचित तिच्या मनातही असेल, पण ती ते सांगणार कधी. हे खतरनाक आहे की बायकांच्या मनातलं येतच नाही बाहेर. काय त्यांनी दडवलंय आत त्याचा शोध घेतला पाहिजे. ते बाहेर यायला पाहिजे. माझी आई, आत्या, मैत्रिणी त्यांनी दडवलेला मोठा ऐवज आहे. तो बाहेर आला तर कोणाला सहन होणार नाही. भारतात तर असा ऐवज नक्कीच आहे. स्त्रियांच्या स्वप्नांची स्मशानं कधीतरी उजागर व्हायला हवीत. मला असा अनुभव आलाय की ज्या मुली सुंदर आहेत त्या काहीच करत नाहीत. त्यांच्याशी बोलताना 10 मिनिटात कंटाळा येतो. संवाद साधता येत नाही. सौंदर्य असण्यात आहे, दिसण्यात नाही. ज्या साध्या आहेत त्या कष्ट करतायत, कारण सौंदर्याच्या बाजारात त्यांना स्थान नाही. आर्ची रूढार्थाने सुंदर नाही, गोरीही नाही, पण ती सशक्त आहे. ती तिचं मन बोलून दाखवते. प्रत्यक्षातल्या मुली बायका असं बोलायला कधी लागतील त्याची मी वाट पाहतोय. मुद्दा असा आहे की या सगळ्या चर्चेनंतर या चित्रपटाची हिरो जी आहे ती आर्ची आहे. आणि स्त्रियांच्या दृष्टीने, स्त्रियांच्या सकारात्मक ताकदीच्या, सशक्ततेच्या दृष्टीने या चित्रपटाकडे पाहणं ही तितकंच गरजेचं आहे, ना की कायम जातीय अभिनिवेश त्याच्यामध्ये आणून पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे चर्चेत आपण आज इथेच थांबतोय. या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.